चला तर मग तुमच्यासारखी माझी दिवसाची सुरुवात झालेली आहे। कपडे वगैरे धुवून झालेले आहे, भांडीही घासून झालेले आहे, चपात्या वगैरे बनवून झालेल्या आहेत बरं का आज माझ्या। पण आता करणार आहे मेथीची भाजी, त्याचबरोबर एक अशी भाजी की मुलं ती अजिबात खात नाहीत, ती भाजी मुलांच्या खाण्यात यावी त्याकरता मी आज तुम्हाला दाखवणार आहे ती सिक्रेट रेसिपी। तर कोणती आहे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच। तर सगळ्यात आधी मेथी धुवून घेतली, कारण आज करणार होते मेथी। तर मेथी कितीही स्वच्छ धुतली तरी त्या मेथीतून माती का निघायची कमी होत नव्हती, म्हणून मी 2-3 पाण्यामध्ये खळखळून मेथी धुतली। तर आता ती भाजी म्हणजे ही पारसी दोडके। तर आता खूप सारे यायला लागलेले आहेत, आमच्या इथे ह्याला पारसी दोडके म्हणतात, तुमच्या इथे काय म्हणतात बघू, कमेंट करून नक्की सांगा बरं का। छान छान असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत आणि मी पारसी दोडक्याचे भजे करणार आहे। हो माहिती आहे ऑइली आहे, तर कधी तर चालतं बरं का असं। तर हे जेव्हापासून हे कटर जेव्हापासून माझ्या आयुष्यात आलेलं आहे तर माझं आयुष्य एवढं सोपं झालं, इतक्या लवकर सगळं बारीक होतं, मिक्सर लावायचीही गरज पडत नाही। तर इथे घेतलेलं आहे मी बेसन पीठ। बेसन पिठामध्ये मी सगळे जे आता वाटलेलं आहे आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर त्याचं वाटण्याच्यात टाकलेलं आहे, बेसिक मसाले घातलेले आहेत, हळद वगैरे। तर हिवाळ्यामध्ये चालतं हो थोडंसं असं, तर त्याकरता। आणि मेन म्हणजे पारसी दोडके हे मुलाच्या पोटात जात आहेत माझ्या, तुमच्याही जातात का नक्की सांगा। मीठ घातले आहे आणि हाब्स घातलेला आहे, सोडाही घातलेला होता थोडा, आणि त्यानंतर हे कापलेले दोडके टाकलेले आहे त्याच्यामध्ये आणि छान असं याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे। त्यानंतर थोडं पाणी घालून हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं एक 5 ते 10 मिनटं रेस्ट केल्याच्या नंतर हे भजी छान गरम तेलामध्ये छान तळून घ्यायचे आहे। कांदी भजीपेक्षा ही भजी खूप कुरकुरीत होतात। आणि आता इथं तेल तापून घेतलेलं आहे आणि चमच्याने भजी सोडवत आहे। जर तुम्हाला हाताने येत असेल तर तुम्ही नक्कीच सोडवा, तर मी इकडे चमच्याने सोडून घेते आहे। आणि काय सांगू तुम्हाला, एवढा त्याचा सुवास सगळ्या घरामध्ये दरवळत होता छान असं। तरी मी खूप कमी प्रमाणात मसाले घातलेले आहेत बरं का, आधीच तळलेलं आणि त्याच्यात मसाले म्हणजे थोडंसं हे होईल म्हणून मी खूप कमी प्रमाणात घातलेलं आहे। आणि हो मी इकडे ओवा टाकलेला बरं का, कारण ते स्किप झालं दाखवायचं तुम्हाला, तर तुम्ही ओवाही घालून घ्या। गरम तेलामध्ये छान अशी ही भजी तळून घेतलेली आहे। आणि आजचा दिवस मला खूप काय म्हणता येत खूप काम झालं, कारण मी भरपूर व्हिडिओ शूट केले होते आणि बेसनच्या लाडूचाही शॉर्ट व्हिडिओ होता 59 सेकंदाचा, पण अख्खा दिवस गेलेला आहे। तर त्याचा शॉर्ट व्हिडिओ आहे बघा चॅनलवरती, नक्कीच पहा। छान असे बेसनचे लाडू केले। त्यानंतर संध्याकाळी केलेली मी जी भजी होती ती दुपारी मला वेळच भेटला नाही, 2-3 तळली होती त्यावेळेसच खाल्ली, आणि एवढं काम होतं की मी जेवलीसुद्धा नव्हती आज दुपारी। तर मग छान अशी जेवायला वाढून घेतलं, सगळे जेवले होते, मी माझं काम आटोपल्याशिवाय जेवण करत नाही, मग मला नंतर लगेच कंटाळा येतो कामाचा। तर आमचं ठरलेलं असतं दुपारचं जेवण सोबत आणि नंतरचं जे आहे ते ठीक आहे त्यांनी नसतात। तर छान जेवण आहे, जेवायला या सगळेजण। बाय, सबस्क्राईब करायला विसरू नका।